अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ भक्त हो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की मुलांसाठी काही सेवा सांगा, मुले चिडचिड करतात, अभ्यास करत नाहीत. तर सध्या शारदीय नवरात्रोत्सव सुरू आहे आणि याच आई भगवतीच्या कृपेने आपल्या मुलांवरती सुद्धा चांगले संस्कार व्हावे. कारण ही आई भगवती साक्षात लक्ष्मी आहे, सरस्वती आहे आणि हीच आहे महाकाली. तर आपल्याला उद्या 5वी माळ आहे, म्हणजेच उद्या ललित पंचमी आहे. तर या दिवशी घरच्या घरी कुठलंही काहीही विकत न आणता आपण पूजा कशी करायची किंवा मग कोणकोणत्या पूजा करायच्या, मुलांसाठी काही विशेष सेवा आहेत ज्या तुम्ही मुलांकडून अगदी सायंकाळी निवांत करून घेऊ शकता. तर सर्व भक्तांनी अगदी मनापासून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये श्री सरस्वते नमः असे लिहायला विसरू नका. आणि भक्त हो, स्वामींची अखंड कृपा राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये लिहा. तर उद्या आहे ललिता पंचमी, उद्या गुरुवार आहे आणि त्यासोबतच उद्या 5वी माळ आहे. उद्याचा दिवस खूप छान आहे. तर तुम्हाला बघा, बऱ्याच जणांचे आता मुलं जे आहेत लहान, काहींना सकाळच्या टायमिंगमध्ये स्कूल असतं, त्यासोबतच काहींचं दुपारी, तर काहींचं दुपारच्या नंतर असतं. पण प्रत्येक मुलांचं जे आहे स्कूल ते 5च्या नंतर मुले घरीच असतात. तुम्हाला ही सेवा जी आहे मुलांकडून आईने करून घ्यायची आहे, प्रदोष काळामध्ये करायची आहे. आता तुमच्या घरामध्ये घट बसवलेला असेल तर तुम्हाला घटावरती जो टाक आपण ठेवलेला आहे किंवा जो पानावरती आपण आपल्या कुलदेवीचा टाक ठेवलेला आहे त्या टाकावरती ही सेवा करायची आहे. पण आता ज्या ताईंकडे टाक नाही आहे किंवा मग त्या ताईंकडे कुलदेवीची मूर्ती असेल तर मग त्या कुलदेवीच्या मूर्तीसमोर तुम्हाला ही सेवा करायची आहे. हे सर्व काहीच जर नसेल तर मग तुम्हाला साधं आणि सोपं आपल्या देवघरामध्ये मुलांची जी पाटी असते त्या पाटीवरती पेन्सिल किंवा मग पेन्सिल म्हणजे पाटीवरती जी वापरली जाते ती पेन्सिल किंवा मग खडू, ज्याला चॉप म्हटलं जातं, तर मग यापैकी तुम्ही काहीही घेऊ शकता. हे सर्व नसेल, मुले मोठी असतील तर मग मुलांकडे नोटबुक असतं, वही, आणि वहीवरती तुम्ही पेन्सिल पेननी सरस्वती चिन्ह काढा. ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एक साईडला कुठेतरी उभे करून ठेवा किंवा जर जागाच नसेल समोर एक पाट ठेवा, त्यावरती ते तुम्ही चिन्ह ठेवा. त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला दिवसभरामध्येच म्हणजे संध्याकाळी आपल्याला दुर्वा तोडता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला एक सकाळीच दुर्वा तोडून घ्यायच्या आहेत किंवा ज्या ठिकाणी दुर्वा असतील त्या ठिकाणाहून त्या आणायच्या आहेत. कारण हा उपाय खूप चांगला आहे आणि दुर्वांचाच आहे. तुम्हाला 48 दुर्वा ची एक जोडी करायची आहे किंवा मग एक एक म्हणून सुद्धा तुम्ही वाहू शकता. तर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळीला म्हणजे सवसांजच्या वेळीला दिवे वगैरे लावून घ्यायचे, पूजा मांडायची. जर तुमच्याकडे सरस्वतीची मूर्ती किंवा फोटो असेल तर ठीक आहे, नसेल तर मग तुम्हाला इथे जे मी तुम्हाला दाखवत आहे हे तुम्हाला सरस्वती यंत्र काढून घ्यायचं आहे आणि याची पूजा करायची आहे. मूर्ती फोटो नसेल तर हे यंत्रच खूप महत्त्वाचं आहे आणि हेच आपल्याला तयार करायचं आहे. यानंतर तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्या यंत्र किंवा फोटो मूर्ती जे काही असेल त्याची पूजा करायची आहे. आणि हे जर नसेल, ज्यांच्याकडे समजा देवीचा टाक आहे आणि देवीची मूर्ती आहे त्यांनी त्याचीच पूजा करा. त्यासोबत यंत्रसुद्धा शेजारी ठेवू शकता. नंतर तुम्हाला इथे वेगळा दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा ओवाळून घ्या, धूप दीप लावून घ्यायचा आहे. नंतर तुमचे जे मुलं असतील मुली असतील त्यांना तुम्हाला आसन द्यायचं आहे आणि आसनावरती सेपरेट मुलांना बसून घ्यायचं आहे तुमच्या शेजारी. मुलांकडूनही तुम्हाला मंत्र म्हणून घ्यायचा आहे. तर हा खूप प्रभावी मंत्र आहे. मी तुम्हाला 2 मंत्र देईल, म्हणजे तुम्हाला अवघड जर जमत नसेल तर सोपा. हा सोपा आहे सरस्वती गायत्री मंत्र. ओम सरस्वतेच विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात. हा सोपा मंत्र आहे, पण महत्त्वाचा मंत्र आहे सरस्वती बीज मंत्र. ओम ह्रीं श्रां श्रीं ह स थ थ ठ ठ सरस्वती भगवती विद्याप्रसाद कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र स्मरणशक्ती वाढवणारा मंत्र आहे. हा मंत्र उद्या मुलांकडून म्हणून घ्यायचा 48 वेळा आणि 48 दुर्वा तुम्हाला सरस्वती किंवा जो देवीचा टाक आहे
जर घट बसवलेला असेल ना तर त्याच देवीच्या टाकावरती तो अर्पण करायचा आहे, ते अर्पण करायचे आहे दुर्वा. नसेल तर सरस्वती जे आपण यंत्र तयार केलेलं आहे त्याच्यासमोर हे ठेवून द्या. हे झाल्याच्या नंतर मुलांकडून तुम्ही अथर्व शीर्ष 1 वेळा म्हणून घ्या आणि उद्याच्या दिवशी मुलांकडून रामरक्षा आणि हनुमान चालीसासुद्धा म्हणून घ्या. मोबाईलवरती लावून द्या येत नसेल तर त्यासोबत तुम्ही म्हणा, मुले म्हणतील, म्हणता येत नसेल, लहान मुले आहेत, उच्चार एवढे स्पष्ट होत नसतील, कमीत कमी ऐकतील. जी मुले जरा बोबडं बोलतात किंवा तोत्र बोलतात, बघा बरेचसे मुलांचे अगदी 10वीपर्यंत जाईपर्यंत हे प्रॉब्लेम असतात. तर तुमच्या मुलांना जर दररोज रामरक्षा ऐकायला लावली, त्यासोबत म्हणायला लावली आणि हा जो बीजमंत्र आहे तो मी तुम्हाला इथे सुद्धा देते. हा मंत्र तुमच्या मुलांकडून तुम्ही दररोज 11 वेळा म्हणून घेतला ना तर तुमच्या मुलांची जी जीभ जड झालेली असते, जो तोत्रेपणा, बोबडेपणा असतो किंवा मुलांना स्मरणशक्ती म्हणजेच आज काय शिकवलं त्यामधील बरेचसे पॉईंट मुलांकडून विसरले जातात, हे सुद्धा होणार नाही. कारण या सेवा मी प्रेग्नेंट असताना खूप काही सेवा केल्यामुळे माझ्या मुलांना मला जास्तीचे वेगळे काही उपाय करण्याची गरज पडत नाही. आणि प्रत्येक जणांचं हेच विचारणं असतं की तुम्ही मुलांना काय करता, ते एवढे अभ्यासात हुशार आहेत, त्यासोबतच संस्कारसुद्धा एवढे छान आहेत. म्हणजे मी इथे माझंच कौतुक वगैरे माझ्या मुलांचं नाही करत, पण मी सांगते. आणि ताईंच्या काहीच काल कमेंटसुद्धा होत्या की आम्हाला मुलांबद्दल काही माहिती द्या, ती तर आपण पुढे देऊच, पण उद्या हा उपाय अगदी अवश्य प्रत्येक ताईने करा आपल्या मुलांसाठी. आणि जर तुमची मुले खूपच लहान आहेत, अगदी बालवर्गात आहेत, LKG UKGला, तर त्यांना हे सर्व उच्चार वगैरे करणं जमणार नाही. तुम्ही स्वतः म्हणा, त्यांना ऐकायला लावा किंवा साधा आणि सोपा श्री सरस्वते नमः, श्री सरस्वते नमः हे तुम्ही मुलांकडून 11-21 वेळा दररोज हा मंत्र म्हणून घेत जा. उद्याच्या दिवशीसुद्धा हा म्हणा. ज्यांची मुले 10वीला आहेत, 11वी-12वीला आहेत, त्यांनीसुद्धा उद्या ही पूजा मांडणी करा. अगदी तुमची मुले MPSC UPSC जरी करत असतील तरीसुद्धा ही तुम्ही पूजा करा. म्हणजेच तुमची जी काही इच्छा आहे ती उद्या तुम्हाला जो घट बसवलेला आहे, घटी देवी बसलेली आहे, तिला उद्या इच्छा सांगायची आहे की माझ्या मुलाची आता ही परीक्षा आहे, तू या परीक्षेची तयारी करत आहे तर त्याला यश दे. बघा तुम्ही, घटी बसलेली देवीच ही महाकाली, सर्व गुणसंपन्न, सर्व अवतारी आहे, तीच सरस्वती आहे आणि तीच मग तुमच्या मुलांचं हे काम मार्गी लावेल. त्याचबरोबर तुम्हाला उद्या अजून एक उपाय करायचा आहे. आता ज्यांची मुलांचं जे बोलणं आहे स्पष्ट येत नाही, तर त्या सर्व आईने, म्हणजेच जी मुले लहान आहेत, अगदी तुम्ही 10वीपर्यंतच्या मुलांनासुद्धा हा उपाय करू शकता. पण हा उपाय एक 5वी-6वीपर्यंतच्या मुलांसाठी खूप खास आहे. तुम्हाला जो आपल्या घरामध्ये मध असतो, म्हणजे तुमच्याकडे जरी आयुर्वेदिक नसेल ओरिजिनल, पण आपल्याकडे मेडिकलमध्ये मध मिळतो आणि बऱ्याच जणांकडे मध घरात असतो सुद्धा. तर तुम्हाला सोन्याची काडी घ्यायची आहे. आता प्रत्येकाकडे सोन्याची काडी नसणारच आहे. आपल्या प्रत्येकाकडे म्हणजे प्रत्येक महिलेकडे अंगठी असते. जरी तुम्ही भले रोज वापरत नसाल तर ती अंगठी जी आहे किंवा सोन्याची काडी ती तुम्हाला मधामध्ये बुडवून घ्यायची आणि मुलांच्या जिभेवरती M हे अक्षर काढायचं आहे. ते मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती सुद्धा देते आणि हे तुम्हाला मुलांच्या जिभेवरती काढायचं आहे. यामुळे मुले स्पष्ट बोलतील, कुठलाही तोत्रेपणा येणार नाही बोलण्यात. त्यासोबतच बोबडे बोलतात खूप मुले आणि बोलताना बरेचसे मुले अडकत बोलतात. एक वाक्य अगदी शेवटपर्यंत होईपर्यंत खूप वेळा ते थांबले जातात. हे म्हणजेच काय, कुठेतरी स्मरणशक्ती स्टॉप होणे. त्याचबरोबर उद्या तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. आता ज्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी आपल्या घरामध्ये जी अन्नपूर्णा देवी असते त्यावरती कुंकुमार्चन करा. पण इथे तुम्हाला ललिता सहस्रनाम स्तोत्र हे 1 वेळा पठण करायचं आहे आणि ते करत असताना कुंकुमार्चन करायचं आहे. आता हे जर तुम्हाला माहीत नसेल तर साधं आणि सोपं श्री सरस्वते नमः हा मंत्र म्हणून करू शकता आणि कुंकुमार्चन केलेलं कुंकू ते तुम्हाला त्या दिवशी ती जी पूजा आहे ती तशीच ठेवायची आहे आणि ते कुंकू तुम्हाला खास तुमच्या मुलांच्या गंधसाठी वापरायचं आहे. त्यांचा जेव्हा वाढदिवस असतो किंवा आपण त्यांना दसऱ्याला किंवा योग्य तिथींना औक्षण करतो त्यावेळी त्या कुंकुमाचा मुलांना गंध लावा आणि तुम्हीसुद्धा ते कुंकू लावू शकता. हे कुंकू यामध्ये दैवी शक्ती प्राप्त झालेली असते आणि यामुळे तुमच्या मुलांवरती बाहेर गेल्यावर
तुमच्यावरती सुद्धा कुठलीही वाईट शक्तीचा प्रभाव होणार नाही, हे सर्व काही ते कुंकू रक्षण करत असतं. त्यासाठी अवश्य हे कुंकू असंच साठवणीला राहू द्या. त्याचबरोबर जर तुम्हाला अगदी ही सेवा खूपच व्यवस्थित करायची असेल आणि तुम्हाला स्वामींचं केंद्र माहीत असेल, तर तिथे जाऊन तुम्ही सरस्वती संच आणू शकता. त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती किंवा काही वस्तू दिलेल्या असतात, त्यानुसार तुम्हाला पूजा करायची असते. पण मी इथे तुम्हाला साधी आणि सोपी पद्धत सांगितलेली आहे, कारण प्रत्येकाला हे शक्य नाही. बऱ्याच जणांना स्वामींचं केंद्र माहीत नाही किंवा काहींच्या गावामध्ये हे नसतं आणि खूप जे भक्त आहेत ते नव्याने जोडले जात आहेत. जे आपल्या आई कुलदेवीचे भक्त आहेत, जे दुर्गादेवीचे भक्त आहेत आणि ते नवचंडीनिमित्त खूप जण आपल्या परिवाराचा भाग झालेले आहेत. आणि ही सेवा सर्वांनाच करता यावी, कुठलाही पैसा खर्च न होता. त्यासाठी मी इथे साधी, सोपी, सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे. फक्त मनापासून सेवा करणे हा मनात भाव असेल तर कुठलंही काहीही तुम्हाला घ्यायची गरज नाही. तरीही ज्यांची इच्छा आहे आणि तुम्हाला केंद्र माहीत असेल तर अवश्य तिथून तुम्ही सरस्वती संच घेऊ शकता. आणि सर्व भक्तांनी ही सेवा नक्की करा. आजची ही माहिती जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शुल्क आहे आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना शेअर करा आणि जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी येणारी घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन व्हिडिओ पाहायला ऐकायला मिळतील आणि स्वामींची अखंड कृपादृष्टी तुमच्यावर राहील. आजची सेवा स्वामी आईचरणी आणि श्री सरस्वती मातेचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री सरस्वती नमः.